विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे आणि बावनकुळेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केलाय। विधान भवनाच्या लिफ्टमधून त्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे। मुंडे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास विधान भवनाच्या लिफ्टमधून मुंडे आणि फडणवीसांनी एकत्र प्रवास केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला धनंजय मुंडे हे गेले होते। 15 मिनिटे या दोघांमध्येही चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी लिफ्टचा प्रवासही सोबत केलेला आहे। मुंडे आणि फडणवीसांचा लिफ्टमधून एकत्र प्रवास बघायला मिळालेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रवासामध्ये कोणती राजकीय चर्चा झाली, धनंजय मुंडे काही मोठा निर्णय घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। या दृश्यांमध्ये बावनकुळेंनी आतमध्ये प्रवेश केला आणि मुंडे आणि फडणवीस यांनी सुद्धा लिफ्टमधून एकत्र प्रवास केलेला आहे। मुंडे आणि फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र। धनंजय मुंडे आता काही मोठा निर्णय घेणार का, अशा चर्चा सुरू असताना आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे आणि या लिफ्टच्या प्रवासामध्ये काही राजकीय चर्चा झाली का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आधी धनंजय मुंडे फडणवीसांना भेटायला गेले आणि त्यानंतर लिफ्टमधला एकत्र प्रवास, काय संकेत मिळतायत? सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मुंडे फडणवीसांनी लिफ्टमध्ये एकत्र प्रवास केलेल्या धनंजय मुंडे आता काही मोठा निर्णय घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मुंडे आणि फडणवीसांमध्ये साधारण 15 मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतरचा लिफ्टमधला एकत्र प्रवास, यातून काय नक्की संकेत मिळतात? नक्की जर का पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा होती। सरबीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावरती कुठेतरी आरोप होऊ राहिले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कुठेतरी चर्चा खूप जोर धरला होता। त्यानंतर कुठेतरी हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि या अधिवेशनाच्या दिवशी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी लिफ्टने एकत्र प्रवास, त्यामुळे चर्चा विचारकांना उधाण आलेला आहे। कारण धनंजय मुंडे यांची तब्येत जरा कुठेतरी खालावलेली आहे, त्यांना बोलताही येत नाहीये आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र एका ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा आणि दुसऱ्या ठिकाणी हा जो लिफ्टचा प्रवास आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। जी, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मुंडे फडणवीसांनी लिफ्टमधून एकत्र प्रवास केलेला आणि अर्थातच या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलेले आहे। विधान भवनाच्या लिफ्टमधून एकत्र प्रवास, लिफ्टच्या प्रवासामध्ये काही राजकीय चर्चा झाली का, या संदर्भात आता माहिती आपण घेतलेली। धनंजय मुंडे आज काही मोठा निर्णय घेणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो आणि आता त्याचमुळे ते काय मोठा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।